नमस्कार मित्रांनो. राज्यातील कुटुंबासाठी राज्य शासन आनंदाचा शिधा ही योजना राबवत होते. हा आनंदाचा शिधा अंत्योदय रेशन कार्ड धारक तसेच शेतकरी रेशन कार्ड धारक याबरोबरच बऱ्याच रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा दिला जात होता. राज्यातील मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबातील नागरिकांना सणासुदीच्या काळात तसेच राष्ट्रपुरुष जयंती काळात या आनंदाच्या शिध्याचे वाटप होत होते. पण आता राज्य शासन आनंदाच्या शिध्याऐवजी एखादी भेटवस्तू देण्याच्या विचारात असताना नवीन माहिती समोर आलेली आहे. त्यात आनंदाच्या शिध्याऐवजी रेशन कार्ड धारकांना मोफत साडी ही योजना राबवण्याची योजनेवर शासन विचार करत आहे. याबाबत कधीही निर्णय होऊन राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मोफत साडी ही रेशन कार्ड धारकाला देण्याचा होऊ शकतो. ही योजना वर्षातून एकदा मोफत साडी असणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक महिलांना राज्य शासनाकडून मोठी भेटवस्तू देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा हा प्रत्येक कुटुंबाला एक किट याप्रमाणे 100 रुपयात दिला जात होता. त्यासाठी लागणारा खर्च हा हजारो कोटींमध्ये होता. म्हणून तो खर्च कमी करून राज्यातील महिला ज्या रेशन कार्ड धारक आहेत अशांना ही मोफत साडी देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ज्या कुटुंबाची गणना ही अंत्योदय रेशन कार्ड धारकात आहे अशा महिलांना या योजनेत प्राधान्य देण्याचा शासनाचा विचार आहे. आनंदाच्या शिधा या योजनेत साखर, रवा, तेल, डाळी तसेच मैदा या जीवनावश्यक घटकाचा सहभाग होता. पण या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार होत होता. त्यामुळे सध्या ही योजना बंद आहे. या योजनेला पर्यायी योजना म्हणून मोफत साडी देण्याची कल्पना समोर येत आहे. राज्य शासन महिला वर्गासाठी विविध योजना राबवण्याच्या विचारात आहे. त्यापैकी लाडकी बहीण योजना ही योजना महिला वर्गात कमालीची प्रसिद्धी झाल्यामुळे त्यासोबत ही नवीन योजना महिला वर्गाला खुश करण्यासाठी राबवण्याच्या विचारात असून कोणत्याही क्षणी या योजनेचा GR अथवा घोषणा होऊ शकते. राज्यातील महिला या जनगणनेनुसार अंदाजे 50% असल्यामुळे अंदाजे 50% महिला मतदार आहेत. त्यामुळे या महिला वर्गाला सहभागी करून आपुलकी निर्माण व्हावी तसेच या महिला वर्गासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी ही योजना शासनाच्या विचाराधीन आहे. या योजनेविषयी काही अटी असू शकतात. त्या म्हणजे रेशन कार्ड कुटुंब प्रमुख ही महिला असायला हवी. तसेच आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असायला हवे. तसेच या महिला कुटुंबातील कोणीही व्यक्ती ही शासकीय कर्मचारी नसावी. तसेच ही महिला लाडकी बहीण योजनेत समाविष्ट असावी. अशा सर्व अटी असू शकतात. ही योजना होळीपासून लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.